आंदोलनाला जे दौंड शहरातून आणि लिंगाळी गावातून ज्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा थोडक्यात आपण परिचय घेऊया। नमस्ते, जय भीम। जय भीम। काय आपलं नाव? सिद्धार्थ मासाळ। आपलं हे तर परिचयच आहे सर्वांचा। विकासजी कदम हे आंदोलन करते, नरेशजी डाळिंबे हे आमचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग दौंड शहराध्यक्ष, यादव दगडू जाधव पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजू गायकवाड या लोकांनी श्री नरेश डाळिंबे यांच्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आले होते आणि या उपोषणात त्यांनी मध्यम मार्ग काढून हा उपोषण मागे घेण्याचा संकल्प केलेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे। नमस्कार, मी विनायक माने। आज सकाळपासून माननीय नरेश डाळिंबे माजी सरपंच लिंगाळी यांनी जल जीवन मिशन जी योजना आहे तर ही फक्त कागदपत्री राबवण्याचे काम झालेले आहे। ह्या योजनेचा हेतू इतका उद्दात होता की लोकांना स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळावं, पिण्याचे पाणी, त्यासाठी योजना होती। परंतु ही योजना ह्या लिंगाळी भागातच नाही, संपूर्ण दौंड तालुक्यात 40 ते 50 गावात ही योजना राबवली गेली, पण ही फक्त कागदपत्री योजना राबवण्यात आली। प्रत्यक्षात मात्र ही योजना कुठल्याच गावात कार्यान्वित नाही। तर ही योजना अशी, योजनेचं नाव आहे जल जीवन मिशन योजना। निश्चितच ही योजना कार्यरत नसल्यामुळे आज असा प्रश्न पडलेला आहे की ही जल जीवन मिशन आहे की बिल देवाणघेवाण मिशन योजना आहे। कारण ह्या योजनेच्या माध्यमातून करोडो अब्जावधी रुपये बिल काढून खाण्यात आलेले आहे। प्रत्यक्षात मात्र जी भांडवली कामं आहे तर त्याला जाणीवपूर्वक फाटा देण्यात आलेला आहे। या उलट कामं कुठले करण्यात आलेले आहेत? खोदकाम करणे, पाईपलाईन टाकणे, हे असे किरकोळ, जेणेकरून भांडवली खर्च होणार नाही आणि जास्तीत जास्त ठेकेदाराला आणि कोण आता आहे त्याला मलिदा कसा मिळेल ह्या पद्धतीने योजना राबवून शासकीय निधी लाटण्याचं काम झालेलं आहे। लिंगाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार विरोधात धरणे आंदोलन तहसील कार्यालयापुढे चालू आहे। या ठिकाणी नेमकी आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून चाललेलं उपोषण हे कशा प्रकारे आहे, आज आपण समक्ष आंदोलनकर्त्यांची आणि उपोषणकर्त्यांची भेट घेत आहोत। माननीय नरेश बलभीम डाळिंबे हे या ठिकाणी आपल्या बातचीत करत आहेत। जय भीम। आपल्याकडे जे उपोषण धरले हे काय संदर्भ आहे नेमका? हे उपोषण यासाठी धरलेलं आहे की लिंगाळी ग्रामपंचायतमध्ये मसनरवाडी, मेरगळवाडी आणि लिंगाळी माळवाडी या भागामध्ये जे जलजीवन मिशनचे जे कामं झाली होती ती कामं संपूर्ण अपुरी आहेत। ठेकेदारांनी हे कामं केलेली आहेत, परंतु अर्धी कामं केलेली आहेत आणि अर्धी कामं तसेच सोडून दिलेले आहेत आणि त्यातच त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। तरी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या मॅडम या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्वरित उर्वरित काम करू, परंतु त्यांनी आम्हाला टाईम दिलेला आहे की लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत आम्ही हे कामाला सुरुवात करणार आहोत आणि तुमच्या ज्या समस्या आहेत, जी पाणी पुरवठा योजना जी ठप्प झाली होती ती पुन्हा चालू करण्याचं काम ते करणार आहेत। म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन हे धरणे आंदोलन तात्पुरतं स्थगित करणार आहोत। त्यांनी त्वरित आमच्या या भागामध्ये बालाजीनगर असेल, वेताळनगर असेल, जगदाळी वस्ती असेल, अशा ठिकाणी त्यांनी त्वरित पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यामुळं मी आज या ठिकाणी धरणे आंदोलन स्थगित करत आहोत। आज धरणे आंदोलन स्थगित करणार आहोत। हे उपोषण किती दिवसापासून चालू आहे? हे उपोषण आजपासूनच चालू होतं। मग आजच बसले होते? मग तुम्हाला तात्काळ न्याय मिळाला? हो। तुमच्याकडे ह्या संदर्भामध्ये कोण चर्चा करायला आले होते? पदाधिकारी किंवा तहसीलदार वगैरे काय? नाही, आज ग्रामीण भागात ते सोडत होती सरपंच पदाची, त्यामुळे तहसीलदारांनी त्यांच्या प्रतिनिधीद्वारे आम्हाला सांगितलेलं आहे। परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अभियंता
या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. तुमच्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच या ठिकाणी येऊन त्यांनी कालच्या धरणं आम्हाला हे आंदोलनापासून प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न केले. अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी त्वरित तुम्हाला तुमच्या ह्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत. सभापती या ठिकाणी मार्केट कमिटीचे गणेश जगदाळे देखील आले होते आणि त्यांनी देखील या आंदोलनाला आम्हाला बसू नका, आम्ही त्वरित काम करू असं त्यांनी आश्वासन दिल्यामुळं मी हे आंदोलन तुर्तता स्थगित थांबवण्याची विनंती केली. हां, जे आश्वासने दिलेली आहेत त्या संदर्भात काही लेखी असं त्यांनी निवेदन वगैरे काही लेखी दिलंय का? दिलेल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या. त्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. आमचा प्रश्न फक्त पाण्याचा आहे की जे जनतेचा पैसा जो पाण्यासाठी वापरला होता तो त्यांनी जनतेपर्यंत पाणी पोहोचावं हाच आमचा याच्या मागचा हेतू आहे. आणि ते आश्वासन दिल्यामुळं, नाहीतर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन आज तुम्ही धरणे आंदोलन चालू केलं, परंतु तुमच्या मागणीला शासनाने मान्यता दिली आणि तुमची मागणी मान्य करून तुम्हाला आंदोलन थांबवण्याची विनंती केलेली आहे. मित्रांनो, आज आपण लिंगाळी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. यांनी नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करण्याबाबत आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमी पाहता संबंधित अधिकारी यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांच्या असणाऱ्या मागण्या या मान्य करून काही काळातच त्या सर्व मागण्या मान्य करून तत्काळ पूर्ण करण्याची त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि या आश्वासनाचा आदर करून संबंधित आंदोलनकर्ते यांनी तात्पुरतं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.